नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण युनिट 1 मधील सेकंड टॉपिक सिक्वेन्स ऑफ रियल नंबर्स सुरू करत आहोत. यापूर्वी आपण सिक्वेन्स म्हणजे विशिष्ट क्रमानं मांडलेल्या संख्या, सिक्वेन्स मीन्स नंबर्स अरेंज्ड इन स्पेसिफिक ऑर्डर, अशी काहीशी माहिती घेतलेली आहे. जसं जेव्हा आपण सिक्वेन्स ऑफ इव्हन नंबर असं म्हणतो तेव्हा इव्हन नंबर्स जसं की 2, 4, 6, 8 एका विशिष्ट क्रमानं मानतो. मीन्स पहिला इव्हन नंबर 2, दुसरा इव्हन नंबर 4, तिसरा इव्हन नंबर 6 असं साधारण आपण म्हणत असतो. आणि अशा प्रकारची सिक्वेन्स शिकत असताना आपल्याला या सिक्वेन्समध्ये nth पोझिशनला म्हणजे nth इव्हन नंबर किंवा nth प्लेसला असलेला त्या सिक्वेन्समधला टर्म कोण आहे ह्याच्याबद्दल माहिती हवी होती. पण हाच सिक्वेन्स आता आपण अशा पद्धतीनं बघणार की सिक्वेन्समध्ये येणारे जे नंबर्स आहेत त्यांचा काहीतरी संबंध त्यांच्या पोझिशनशी आहे, कारण ते एका विशिष्ट क्रमानं मांडलेले आहेत. सो क्रमानं म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, म्हणजे 1, 2, 3, 4 हे नॅचरल नंबर्स आहेत. आणि 1साठी आपल्याला कोणता तरी एक नंबर मिळतो, 2साठी काहीतरी एक नंबर मिळतो. सो काहीतरी एक रूल आहे जो त्या पोझिशन नंबरवर म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3वर ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला त्या पोझिशनला असणारा नंबर मिळतो. जसे काहीतरी एक फॉर्म्युला आहे, रूल आहे, जो ह्या सिक्वेन्स ऑफ इव्हन नंबर्समध्ये 4वर ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला 8 मिळतो. आणि ऑब्व्हियसली तो फॉर्म्युला असा आहे, फर्स्ट इव्हन नंबर 2 कारण तो फर्स्ट या प्लेसच्या डबल आहे. सो सेकंड इव्हन नंबर इज 4 कारण तो सेकंड प्लेस त्याच्या दुप्पट आहे. सो थर्ड इव्हन नंबर इज 6 कारण तो थर्ड प्लेस त्याची प्लेसची जी पोझिशन आहे तो नंबर त्याच्या दुप्पट आहे. सो एकच रूल आहे इथं, मल्टिप्लाइंग बाय 2. सो प्रत्येक पोझिशनला आपण 2 मल्टिप्लाय करतो म्हणजे आपल्याला हे इव्हन नंबर्स मिळत जातात. सो अशाच पद्धतीनं जर आपण रूल फॉलो करत गेलो तर nth प्लेसला 2 मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला nth प्लेसला जो असेल तो नंबर मिळून जाणार. मीन्स nth पोझिशनला आपल्याला मिळेल पोझिशन नंबर n मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच 2n. सो हिअर nth टर्म इन सिक्वेन्स ऑफ इव्हन नंबर्स इज 2n. आता आपल्याला टर्म बाय टर्म पहिला नंबर, दुसरा नंबर अशी माहिती नको आहे, तर त्याच्याऐवजी हे सगळे नंबर 2n या फॉर्म्युल्यापासून आलेले आहेत, तर ह्या फॉर्म्युल्यालाच आपण सिक्वेन्स असं म्हणणार. सो ह्या सगळ्यातून आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा आपण सिक्वेन्स ऑफ सम टाईप्स ऑफ नंबर असं म्हणतो तेव्हा ते पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे नॅचरल नंबरशी असोसिएटेड असतं. सो इथून पुढं आपण नॅचरल नंबरचा जो सेट आहे n, सेट ऑफ नॅचरल नंबर्स, त्याच्याऐवजी नॅचरल नंबर्सलाच म्हणणार पॉझिटिव्ह इंटिजर्स. सो दोन्हीचा अर्थ एकच, पॉझिटिव्ह इंटिजर्स धनपूर्णांक म्हणजे नॅचरल नंबर्स. आणि n हे नोटेशन वापरण्याऐवजी आपण आपल्या ह्या कोर्ससाठी I हे नोटेशन वापरणार. सो नॅचरल नंबर्स मीन्स द सेट I, सेट ऑफ नॅचरल नंबर्स किंवा सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे सेट I. ओके, तर सिक्वेन्समध्ये आपण काय करतो आहोत की त्या प्रत्येक टर्मची जी पोझिशन आहे 1, 2, 3, 4 जे की नॅचरल नंबर्स आहेत म्हणजे सेट I, त्या सेट I मधल्या प्रत्येक पोझिशन नंबरला आपण काहीतरी एक रूल वापरतो. जसं की इथं आपण 2 मल्टिप्लाय केलं आणि आपल्याकडे काही नंबर्स प्रोड्यूस होत आहेत. सो इथं मी आता घेतो ते रियल नंबर्स. सो फ्रॉम नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4 वी आर प्रोड्युसिंग सम रियल नंबर्स. म्हणजेच सिक्वेन्स हे एक फंक्शन म्हणून आपण ट्रीट करू शकतो ज्याच्यामध्ये आपण नॅचरल नंबर्स इनपुट करणार आणि आपल्याला मिळणार आहेत रियल नंबर्स. सो
सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर्स म्हणजे असं फंक्शन ज्याचा डोमेन सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजेच सेट ऑफ नॅचरल नंबर्स आय असणार आहे. सो असं कोणतंही फंक्शन ज्याचा डोमेन सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर असेल त्या फंक्शनला इथून पुढे आपण म्हणणार अ सिक्वेन्स. आणि ज्या प्रकारचा कोडोमेन तुम्ही घ्याल, ज्या प्रकारचा कोडोमेन असेल त्या फंक्शननं येणाऱ्या इमेजेस म्हणजे आउटपुट व्हॅल्यूज त्या कोडोमेनमधले असणार आहेत. म्हणजे आपल्याला मिळणारा सिक्वेन्स कोडोमेन ज्या टाईपचा असेल तसा मिळेल. सो जर आपण कोडोमेन रिअल नंबरचा घेतला तर ॲटोमॅटिकली मिळणाऱ्या ज्या इमेजेस आहेत फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, ह्या टर्म्स ॲक्च्युली रिअल नंबर असतील आणि त्यांच्या पोझिशन्स हे 1, 2, 3, 4 असे हे नॅचरल नंबर असतील. म्हणून आपण म्हणणार अ फंक्शन whose codomain is R and domain is set of natural numbers is a sequence of real numbers. जर तुम्ही कोडोमेनमध्ये रिअल नंबरच्या ऐवजी कॉम्प्लेक्स नंबर्स घेतला तर आपण पुन्हा म्हणणार त्याला सिक्वेन्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. तर ज्या प्रकारचा कोडोमेन असेल तसा सिक्वेन्स तयार होईल, फक्त डोमेन मात्र नॅचरल नंबरचा असला पाहिजे. सो जर मी एक फंक्शन घेतलं ज्याचा डोमेन पॉझिटिव्ह इंटिजरचा सेट आहे आणि त्याचा कोडोमेन हा मॅट्रायसेसचा सेट आहे, से MA. MA मीन्स सेट ऑफ ऑल मॅट्रायसेस. तर डोमेन हा नॅचरल नंबरचा असल्यामुळं हा एक सिक्वेन्स आहे. सो दिस इज अ सिक्वेन्स. आणि त्याच्या कोडोमेनमध्ये मॅट्रायसेस असल्यामुळं आपण म्हणणार दिस फंक्शन इज सिक्वेन्स ऑफ मॅट्रायसेस बिकॉज कोडोमेन इज सेट ऑफ मॅट्रायसेस. सो अशा पद्धतीनं ज्या ज्या फंक्शनचा डोमेन हा सेट ऑफ नॅचरल नंबर्स किंवा सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स असेल त्या सगळ्या फंक्शनला आपण म्हणणार सिक्वेन्स. ओके. सो आपल्या ह्या कोर्ससाठी फक्त आपल्याला सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर्स यापुरतंच रिस्ट्रिक्शन ठेवायचं आहे. इतर सिक्वेन्स आपण इतर येणाऱ्या काळामध्ये पुढच्या सेमिस्टरला आपण शिकू. ओके. सो सिक्वेन्ससाठी तुम्ही ॲज अ फंक्शन म्हणून कॅपिटल लेटर किंवा स्मॉल लेटर कोणतंही सिम्बॉल वापरू शकता. सो माय डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स ऑफ रिअल नंबर्स इज sequence of real number is a function S which is function from set of positive integers I into set of real numbers. So this is sequence of real numbers. Okay. So आता जस्ट आपण घेतलेलं सिक्वेन्स ऑफ इव्हन नंबर्स हे कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू. सो सिक्वेन्स ऑफ इव्हन नंबर S is denoted by nth term small sn n from 1 to infinity. आणि त्याचा फॉर्म्युला जो आपण मिळवला की जनरल टर्म nth टर्म इज obtained by multiplying by 2. So if the term number is n, we multiply it by 2. Automatically 2n is a formula for sequence of even numbers. So this is sequence of इव्हन नंबर्स. यामध्ये आपण n हा टर्म नंबर व्हेरिएबल म्हणून वापरत आहोत. कंपल्सरी n वापरायलाच पाहिजे असं नाही. तुम्ही जसं x, i, j असे व्हेरिएबल पण वापरू शकता. आणि त्यामुळं हाच सिक्वेन्स ऑफ इव्हन नंबर मी nच्या ऐवजी ith टर्म असं म्हणून लिहिला si, ith टर्म ऑफ द सिक्वेन्स. सो इट विल बिकम 2i and here i varies from 1, 2, 3 up to इन्फिनिटी. सो n हा डमी व्हेरिएबल आहे किंवा रनिंग इंडेक्स आहे, डमी इंडेक्स जो तुम्ही बदलू शकता पण त्याचा अर्थ नाही बदलत. ओके. अशाच पद्धतीनं जर आपल्याला सिक्वेन्स ऑफ ऑड नंबर हवा असेल तर ॲज अ फंक्शन म्हणून मी सिक्वेन्स ऑफ ऑड नंबर अशा पद्धतीने लिहीन. ऑड नंबर्समध्ये टर्म्स येतील फर्स्ट 1, सेकंड टर्म इज 3, थर्ड टर्म इज 5, 7 and so on. सो आता मला बघायचं आहे की ह्या ऑड नंबरच्या सिक्वेन्समध्ये ह्यांचा 1, 2, 3 बरोबर काय संबंध आहे. ओके. सो फर्स्ट टर्म इज 1, सेकंड टर्म इज 2, थर्ड टर्म इज 5,
फोर्थ टर्म इज 7. सो डोमेनमध्ये आहेत नॅचरल नंबर्स 1 2 3 4 आणि को डोमेनमध्ये आहेत सिक्वेन्समधल्या टर्म्स 1 3 5 7 सो ऑन. सो मी असं करू शकतो की 1 पासून मला टर्म मिळाली 1 जी की 1 ची दुप्पट त्याच्यापेक्षा 1 न कमी आहे. 2 1 2 वजा 1. सेकंड टर्म इज 3 जी मी म्हणू शकतो की सेकंड टर्म 2 त्याच्या दुप्पट 4 पेक्षा 1 न कमी. सो थर्ड टर्म इज 5. थर्ड टर्म म्हणजे 3 च्या दुप्पट त्याच्यापेक्षा 1 न कमी. मीन्स इन जनरल nth term will be 2 times 2n minus 1. So sequence of odd number ज्याला आपण से t असे नाव दिलं. So sequence of odd numbers is tn whose nth term is given by 2n minus 1. Or you may also write odd numbers whose ith term is ti given by 2i minus 1. सो याच्यातून आपल्या लक्षात येते की सिक्वेन्स म्हणजे एक प्रकारचं फंक्शन आहे जे नॅचरल नंबर्सवर आपण अप्लाय करणार आहे. आता काही विशिष्ट सिक्वेन्सेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर यापूर्वी आपण शिकलेलं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, एपी. अरिथमॅटिक प्रोग्रेशन ह्या सिक्वेन्समध्ये वी कॅन स्टार्ट विथ एनी नंबर ए ज्याला आपण म्हणणार फर्स्ट टर्म, पहिली टर्म, आणि कोणत्याही दोन सक्सेसिव्ह टर्म मधला जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळं सेकंड टर्म मायनस ही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म मला माहिती नाही आहे, मायनस फर्स्ट टर्म, दिस डिफरन्स इज कॉन्स्टंट आणि त्या डिफरन्सला आपण म्हणणार कॉमन डिफरन्स. सो दी इज कॉल्ड कॉमन डिफरन्स. याचा अर्थ ही सेकंड टर्म जी आहे ती मला मिळेल ए प्लस डी. सो प्रिव्हियस टर्म इज ए, सेकंड टर्म इज more than d, so we will get a plus d. Similarly थर्ड टर्म आणि सेकंड टर्म मधला डिफरन्स हा पुन्हा डीच असणार आहे. त्यामुळे थर्ड टर्म ही सेकंड टर्मपेक्षा पुन्हा एकदा डी न मोठी, ए प्लस डी प्लस डी. सो डी प्लस डी आय कॅन राईट 2d. अशा पद्धतीनं चौथी टर्म मला मिळेल पूर्वीपेक्षा परत डी मोठा, 2d प्लस डी आय विल गेट 3d अँड सो ऑन. सो ह्या ठिकाणी दोन गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की अरिथमॅटिक प्रोग्रेशनची सुरुवात कोणत्या नंबरनं झालेली आहे, ज्याला आपण सिम्बॉलिकली ए असं नाव दिलेलं आहे फर्स्ट टर्म, आणि दोन सक्सेसिव्ह टर्म मधला डिफरन्स किती आहे ज्याला आपण म्हणतोय कॉमन डिफरन्स, नाव दिलेलं आहे डी. असं जर असेल तर हा अरिथमॅटिक प्रोग्रेशनला मी सपोज सिक्वेन्स SN असं नाव दिलं. If SN is arithmetic progression, then its nth term, so check, पहिली टर्म म्हणजे ए मध्ये 0d ऍड झालेला आहे, नथिंग इज ऍडेड आहे. फर्स्ट टर्म ए ॲज इट इज मीन्स ए प्लस 0d. दुसऱ्या टर्म मध्ये 1d ऍड झालेला आहे म्हणजे 2 पेक्षा 1 न कमी. तिसऱ्या वेळी 3 पेक्षा 1 न कमी 2d ऍड झालेला आहे. फोर्थ टर्म मध्ये आपल्याला 4 मायनस 1 म्हणजे 3d ऍड झालेला आहे. असं जर nth टर्मला गेलो आपण तर ए मध्ये n पेक्षा 1 न कमी n मायनस 1d ऍड झालेले असतील. सो फॉर्म्युला फॉर अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज nth टर्म इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन a प्लस n मायनस 1. सो ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण nth टर्म शोधून काढणं किंवा एखादी दिलेली टर्म कितवी आहे अशा प्रकारची एक्झाम्पल्स 12th मध्ये आपण सॉल्व्ह केलेली आहे. पण इथं आपल्याला सिक्वेन्सचे जनरलाइज्ड फॉर्म्युले तयार करण्यासाठी एपी किंवा जीपी यांच्या या nth टर्मच्या फॉर्म्युल्याचा उपयोग होणार आहे. अशाच पद्धतीनं जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आपण
कोणत्या पण एका नंबरनी सुरुवात करणार, ज्याला आपण म्हणणार अगेन फर्स्ट टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, फर्स्ट टर्म. पण त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या टर्म्स आहेत ह्या विशिष्ट मल्टिपलमध्ये येत जाते. सो सेकंड टर्म ही पहिल्या टर्मला कोणत्या तरी विशिष्ट नंबरनं मल्टिप्लाय करून येणार, त्या नंबरला आपण म्हणणार आर, अँड इट इज कॉल्ड कॉमन रेशो. सो प्रत्येक टर्मला आपण आरनी मल्टिप्लाय करणार, आपल्याला पुढची टर्म मिळेल. सो ए ही फर्स्ट टर्म आहे, त्याला आरनी मल्टिप्लाय केल्यावर मिळेल मला सेकंड टर्म ए इंटू आर. अगेन ए इंटू आरला पुन्हा आरनं मल्टिप्लाय केलं, ए आर आर म्हणजे आर स्क्वेअर. सो सिमिलरली फोर्थ टर्म विल बी ए आर क्यूब अँड सो ऑन. सो अशा पद्धतीनं फर्स्ट टर्ममध्ये आर ॲबसेंट आहे, मीन्स आर रेस टू 0. सेकंड टर्ममध्ये आर रेस टू 1, थर्ड टर्म आर स्क्वेअर, फोर्थ टर्म आर क्यूब. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आरची पॉवर टर्म नंबरपेक्षा एकनं कमी आहे. मीन्स nth टर्मच्या वेळी मला मिळेल ए आर रेस टू टर्म नंबरपेक्षा एकनं कमी n-1. सो जर जॉमेट्रिक सिक्वेन्सला मी नाव दिलं Tn, then I can represent geometric sequence like this. Geometric sequence Tn is equal to a r raised to n-1. सो इथून पुढं आपण जेव्हा एस इज अ सिक्वेन्स असं म्हणणार, तेव्हा सिक्वेन्समधल्या nth टर्म करता आपण सिम्बॉल वापरणार स्मॉल sn, अँड वी राईट एस इक्वल टू कर्ली ब्रॅकेट sn n फ्रॉम 1 to infinity. इट मीन्स इट इज अ सिक्वेन्स. ओके. आणि ज्याच्यामध्ये जनरल टर्म एस साठीचा काही ना काहीतरी फॉर्म्युला आपल्याकडं दिलेला असेल. आता सपोज आपल्याला एक एक्झाम्पल असं दिलेलं आहे, सिक्वेन्स इज an, आणि an सिक्वेन्समध्ये nth टर्मसाठी फॉर्म्युला आहे से n/n+1. ओके. आणि मला फाइंड आउट करायचं आहे व्हॉट इज third term in this sequence, what is a5, आणि what is n for which. सो अशी कोणती टर्म आहे जी nth टर्म इज 7/8. सो 7/8 हा एक टर्म दिलेली आहे आपल्याला सिक्वेन्समध्ये, ती कितवी टर्म आहे हे आपल्याला शोधून काढायचं. सो ऑब्विसली माय सिक्वेन्स इज सिम्बॉल इज an नाव, आणि सिक्वेन्स म्हणजे काहीतरी फंक्शन असलं पाहिजे, आणि फंक्शन असलं पाहिजे याचा अर्थ ते फंक्शन टर्म नंबरच्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे. सो टर्म नंबरसाठी आपण इंडिकेट करतो n किंवा आय किंवा जे. सो सिक्वेन्स हे फंक्शन जर असेल तर ते टर्म नंबर म्हणजे n मध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. सो द फॉर्म्युला इज गिवन टू बी n/n+1. क्लिअर झालेलं आहे. आता थर्ड टर्म जर फर्स्ट टर्म असेल तर आपण त्याला सिम्बॉलिकली देणार ए सिक्वेन्समधली फर्स्ट टर्म a1, ए सिक्वेन्समधली सेकंड टर्म a2. अशाच पद्धतीनं सिक्वेन्स ए मधली तिसरी टर्म मीन्स a3. सो आपल्याला थर्ड टर्म फाइंड आउट करायची आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला a3 फाइंड आउट करायचं. अर्थ क्लिअर आहे की थर्ड टर्म मीन्स तुमचा टर्म नंबर आहे n, पुट n इक्वल टू 3, and whatever corresponding number you will get, that is the third term. सो आता हा n इक्वल टू 3 सिक्वेन्सचा फॉर्म्युला जो आपल्याकडे आहे त्याच्यातून आपल्याला तिसरी टर्म हवी आहे. सो वी पुट n इक्वल टू 3, n/n+1. nच्या जागी मी 3 पुटअप केलं, सो ऑटोमॅटिकली आय विल गेट 3/4. सो दिस इज थर्ड टर्म. नाव आय वॉन्ट टू फाइंड a5, मीन्स फिफ्थ टर्म. So how to find any nth term? Put that value in place of n. So fifth term find out करण्यासाठी आपला फॉर्म्युला जो दिलेला आहे n/n+1, I want fifth term, so I will put n is equal to 5, n equal to 5.
Automatically I will have 5/6. So 5/6 is the fifth term. आता मला 7/8 ही कितवी टर्म आहे असं शोधून काढायचं. सो आय डोंट नो विच टर्म इट इज. सपोज की आयथ टर्म आहे असं म्हणूया. इन प्लेस ऑफ दिस लेट अस टेक I. So suppose ith term is 7/8. So 7/8 ही कितवी टर्म आहे? से ith term. So symbol for ith term is AI. पण फॉर्म्युला काय आहे आपला? फॉर्म्युला इज nth टर्म इज n/n+1. अकॉर्डिंगली ith टर्म असेल I/i+1 आणि जी आपल्याला 7/8 असं सांगितलेलं आहे. So direct comparison shows that numerator equal to I7 आणि अकॉर्डिंग त्याच पद्धतीनं जर 7 मध्ये 1 ॲड केला तर आपल्याला 8 मिळतो. सो दोन्हीकडून आपल्याला आन्सर मिळेल 7. सो हे आता जरासं सोपं आहे. अदरवाईज आपण क्रॉस मल्टिप्लाय करून इक्वेशन सॉल्व करून आन्सर काढू. जर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं आणि आय या तुमच्या व्हेरिएबलसाठी 2 व्हॅल्यू मिळाल्या तर त्यापैकी नॅचरल नंबर जो असेल तोच आपण सिलेक्ट करणार. बिकॉज ith टर्म वेअर आय बिलॉंग्स टू सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. सो 7/8 ही 7th टर्म आहे. 7th टर्म इज 7/8. ओके. तर ह्या लेक्चरमध्ये आपण सिक्वेन्स म्हणजे एक फंक्शन आहे. सिक्वेन्स जेव्हा आपण लिहिणार तेव्हा स्मॉल लेटर आणि त्याची जनरल टर्म nth टर्म कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणार. n किंवा त्याच्याऐवजी दुसरं कोणतंही व्हेरिएबल अक्षर तुम्ही वापरू शकताय आणि त्याच्या व्हॅल्यू ह्या नॅचरल नंबर आहेत 1 to infinity. आणि सगळ्या नॅचरल नंबरचा सेट आपण कॅपिटल आय या लेटरनं डिनोट करणार. एवढ्या गोष्टी आपण ह्या लेक्चरमध्ये बघितल्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिक्वेन्सबद्दल आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. धन्यवाद.